टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा नगर परिषदेच्या 10 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले। सभेतील घडामोडी आणि शहरातील विकास कामांबाबत जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा नियोजित वेळेत घेता आली नाही। आचारसंहिता संपल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली, मात्र सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असतानाच काही विरोधी सदस्यांनी गोंधळ घालत कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यापुढे म्हणाला की सभेतील बहुतांश विषय नगरसेवकांच्या बहुमताने मंजूर करण्यात आले, मात्र 2 ते 40 क्रमांकाच्या विषयांना विरोधी सदस्यांनी विरोध नोंदवला। लोकहिताच्या निर्णयांना विरोध करून शहराच्या विकास प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांसंदर्भातील विविध विकास कामे सुरू असून या कामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा नगराध्यक्षांनी केलाय। नागरिकांच्या हितासाठी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम सुरू राहील, तसंच विकास कामांचा वेग कमी होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं। 10 जुलै 2026 रोजी जी आपली सर्वसाधारण सभा झालेली होती, तर त्यात विरोधक नगरसेवकांनी जे पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर जे खोटे आरोप लावलेले होते, तर त्याच्याबद्दल आपण ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे। तर विधानसभा आचारसंहितेमुळे आपल्याला जे मीटिंगला लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली मीटिंग 1.5 महिन्याने लेट झाली आणि 10 जुलै रोजी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये इतिवृत्त वाचन करत असताना सर्व विरोधक नगरसेवकांनी खूप गोंधळ घातला। आमच्या सर्व नगरसेवकांना तसेच मला अरेरावीची भाषा केली आणि त्यांनी खूपच मोठा गोंधळ उडवला। त्यामुळे आम्ही पुढचे विषय वाचून कायम केले आणि सर्व नगरसेवकांच्या बहुमताने आपण ते मंजूर केलेले आहेत। आणि मागील 4 जुलै रोजी जी आमची स्थायी समितीची जी सभा झालेली होती, त्यात विरोधकांनी 2 ते 40 या विषयांना विरोध केलेला आहे। तुम्ही हे बघू शकता त्यांचं ऑफिशियल लेटर। जर आपल्याला जनतेने लोकांनी आपल्याला कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, तर हेच लोक जर विकास कामांना जर विरोध करत असतील तर म्हणजे काय न्याय देत आहेत हे जनतेला। आणि आम्ही जे चांगले कामं करत आहोत आपल्या चोपडा शहरासाठी, आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 महिन्यापासून, तसेच त्यांचे जे शहरामध्ये वेगवेगळे विकास कामं सुरू आहेत, ते रस्त्याचे कामं असो किंवा ती 8-10 वर्षांनी रखडलेली पाणी योजना असो, ती आपण मार्गी लावलेली आहे। अण्णांच्या नेतृत्वाखाली अण्णांनी मार्गी लावलेली आहे। तर हे विकास कामं विरोधकांनी पाहिले जात नाही आहेत, म्हणून ते आमच्यावर जे खोटे आरोप लावत आहेत, तर त्याबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जनतेची ते दिशाभूल करत आहेत आणि यासाठी आपण आजची प्रेस कॉन्फरन्स केली आहे। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।